शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर हा ब्लॉग आपला 2-3 दिवसापूर्वीचा आहे. थोडंसं टाकायला लेट झालं आहे कारण की व्हॉइस ओव्हर करायचं, थोडंसं एडिटिंगचं काम थांबलं होतं, व्हायचं म्हणजे राहिलं होतं. तर बाहेर चाललो होतो आणि सकाळी खरं तर खूप लवकर घरातून बाहेर पडलो, पण मी व्हिडिओ काही शूट केलं नाही का तर माझा मूडच ठीक नव्हता. माझा मूड ठीक नव्हता म्हणजे कुठंतरी आपण जायचं म्हणलं की आदल्या दिवशीच आमचं ठरलं होतं जायचं अचानक. आणि थोडंसं काहीतरी आपलं नियोजन असतं म्हणा. तर सकाळी ह्या टाईमला उठून आवरून जायचं किंवा म्हणजे ह्या टाईमापर्यंत आपण तिथं पोहोचू असं सगळं थोडंसं असतं. तर यांनी उठायला लेट केलं, 10-10 मिनटं थांब करून यांनी उशीर केला आणि लवकर उठले नाही. तर बरं का, मी मात्र उठून मला स्वयंपाक करायचा होता. तर चपाती भाजी केली होती मी, पोरींना पण होती आणि न्यायला पण आपल्याला होईल म्हणून मी असं स्वयंपाक करून आवरून बसले होते आणि लवकर उठले नाही. त्यामुळे माझा मूड इतका खराब झाला होता. लवकर निघाले पण शूट केलं नाही, खूप उशिरा मी शूट चालू केलं. तर पाऊस इतका चालू होता, म्हणजे पाऊस सारखा म्हणजे चालूच होता. आम्ही थांबत उतरत असंच आडोशाला आडोसा पण जास्त तिकडं नव्हता, असंच थांबत चाललो होतो. तर रस्त्यावरून तुम्हाला आणि साईडचा डोंगर बघून तर लक्षातच आलं असेल की पाऊस किती असेल तिकडं म्हणून. आणि इतकी मोठी हिरवीगार छान झाडे आणि डोंगर, तर ते डोंगर तर इतकं छान वाटत होतं, म्हणजे स्वर्गसुखच असं वाटत होतं. मी आता काय बोलणार, खूप छान. आणि हे बघा, इथं थोडंसं ऊन पडलं, मला वाटलं की थोडं बरं झालं की पाऊस तर थांबलाय वाटतं, पण नाही, हे थोड्या वेळासाठीच होतं. तर भिजलो तर आम्ही, भिजून नंतर अक्षरशः वाळलो पण, त्या गाडीवर चाललेलं तेच वाळून पण गेलो भिजून. आणि रुमाल बांधला होता अर्थातच, कारण की कानाला इतकं गार हवा लागायला लागली होती मी त्यामुळं. तर इतकं छान वातावरण होतं की स्वर्गसुखच जणू काय होतं. आणि हिरवीगार अशी झाडे तर उंचाच्या उंच, आणि पाऊस त्यात. आणि थोडंसं इथं ऊन पडलं होतं, पण वरून डोंगरातून सगळं पाणी असं वाहत, सगळं असे छोटे मोठे असे धबधबे होते बरं का. बरं, एके ठिकाणी शूटच म्हणते मी, सॉरी, फोटो काढायला थांबलो तर तिथं पण एक मोठा असा धबधबा म्हणजे चाललो होतं पाणी. तर असला तिथं आवाज येत होता, भयानक आवाज येत होता. ते आवाज ऐकूनच असं घाबरायला व्हायला लागलं. मी तिकडं गेलेच नाही. तर ह्या पलीकडच्या साईडला इतका मोठा आवाज पाण्याचा येत होता. बरं, रस्त्यानं सुद्धा जास्त माणसं अशी म्हणजे नव्हतीत, गाड्या होत्या पण फास्ट जाणार येणार असं कोण जास्त नव्हतं. आणि हा आपला छोटंसं धबधबाच म्हणावं लागेल. आता पाणीवरून असं येत होतं, तर इथं थोडंसं फोटो वगैरे घेतले. पण पाय घसरतात, तिकडं जाणं नको म्हटलं, का तर अगोदरच थोडीफार आम्ही भिजलेलं होतं. तर ह्यांचं काय रेनकोट होतं, ह्यांच्या आडोशानं मी नाही जास्त भिजत, पण थोडंसं लागतंच म्हणा पाऊस, ते काय राहत नाही लागायचं. तर आता इथं वर्णन काय करू मी, शब्दच अपुरे पडते. इतका छान असा सुंदर असा नजारा होता, पण जास्त पण असा एकसारखा पाऊस म्हणलं तर गाडीवरून तर थोडंसं म्हणजे मला त्रास व्हायला लागला, म्हणजे कानातनं वगैरे माझ्या असा कळायला यायला लागलं होतं. इतकी गार हवा नुसती सुटली होती आणि त्यात डोकं पण थोडं दुखायला लागलं, का तर पावसात भिजून थांबलेलो. असा पाऊस आला की थोडंसं कुठं आडोसा दिसला की थांबत उतरत असंच आम्ही गेलो होतो. बरं, जिकडं गेलो होतो ह्यांच्या दुखण्यासाठी, तर ह्यांना जो त्रास आहे तर तिथलं औषध आम्हाला एक जणांनी सांगितलं होतं. बरं, ते सांगितलं तर त्याचे काही ठराविक वार असतात, तर त्या दिवशीच जावं लागतं. आणि आम्हाला मग दुसऱ्या दिवशी वार आलेला होता, तो म्हणजे मंगळवारचं हे दाखवतात तिथं, म्हणजे औषध देतात. मग त्यामुळं आम्हाला कळालं सोमवारी, आणि डायरेक्ट लगेच आम्ही म्हणजे ठरलं सोमवारी संध्याकाळी की जायचं. त्यामुळं अचानक म्हणजे सकाळी मंगळवारी उठून आम्ही गेलो. बरं, तिथं गेल्यानंतर भिजलेलोच होतो. मग तिथं जाऊपर्यंत तर भिजलोच होतो जास्त. मी काही तिथलं शूट घेतलं नाही, आणि म्हणलं काय माहिती त्यांना म्हणजे विचारल्याशिवाय कसं घ्यायचं त्यामुळं मी अगदी थोडंसंच घेतलं. मी त्यावेळेला कोण नव्हतं तिथं, अगदी 1-2 पेशंट होते आपली, 2-3, तेवढंच मी घेतलं. तिथं लेडीज पण तेवढ्याच येतात आणि जेंट्स पण तेवढेच. तर बऱ्याच लेडीज पण आलेल्या होत्या नंतर. पण तिथं 2-3 तास होतो, पण नाही, मी काय शूटच केलं नाही, का तर शूट करायला तिथं इतकं गर्दी झालेली होती.
आणि म्हणजे नाही जमलंच नाही त्यामुळं शूट करायला. तसं काय म्हणलं असतं, विचारलं असतं तर ते शूट करा म्हणले असते, पण नाही, मी केलंच नाही. तर नजारा तुम्ही छान असा पाहू शकताय. आणि धुकंसुद्धा पडलेलं होतं बरं का. तर खूप छान असं वातावरण होतं. किती व्हिडिओ शूट करू, फोटो घेऊन किती नको असं वाटत होतं. पण वेळेत आपल्याला जायचं, तिथलं काम करायचं आणि वेळेत माघारी पण यायचं होतं. आणि पोरी घरात, आणि अर्थातच अनुला नेलं नव्हतं. अनुला नेलं नाही तर म्हणजे खूपच छान झालं, नाही तर अनु आजारी पडली असती पावसात भिजून. आणि लांबच्या प्रवासाला शक्यतो अनुला नेतच नाही. आणि इथले डोंगर बघितलं का कसं दिसत होतं, तर खूपच छान दिसायला लागले होते. तर डोंगरांनी असे हिरवीगार अशी शाल पांघरलेली, जे आपण म्हणतो, बघतो, ऐकतो, वाचतो, तर ते अगदी प्रत्यक्षात लागलं होतं दिसायला. तर खूप छान असा नजारा होता. एकीकडून थोडंसं कसं तरी होत होतं, म्हणजे पावसात भिजल्यामुळं केल्यामुळं थोडंसं थंडी वाजून पण यायला लागली होती. बरं, जेवण वगैरे नेलं होतं, पण कुठे थांबलोच नाही जेवायला, का तर तिथलं टाईम परत म्हणलं का कसं आहे काय माहिती नाही, पहिल्यांदाच चाललं आहे, त्यामुळं जेवण होतं तसंच. पण चहा फक्त वाटेत घेतला होता एकदा, आणि कुठे थांबलो नाही, डायरेक्ट तिथं अगोदर म्हणलं पोहोचू आणि नंतर मग जेवण करू. तर इथं की नाही नदी पण होती बरं का. तर नदीचं नाव काय मला माहीत नाही आहे, पण पाणी बघा केवढं म्हणजे भरपूर असं पाणी होतं. नदीचं पात्रसुद्धा खूप असं मोठं होतं. तर एके ठिकाणी नाही इथं थांबलं, म्हणजे पाऊस अजून यायला लागला, जरा जास्त वाढला. मग त्यामुळं इथं मंदिर एक होतं, तर गणपती बाप्पाचं मंदिर होतं. तर इथं नमस्कार केला, थोडंसं शूट घेतलं, आणि तोपर्यंत पाऊस पण जरा थांबला. मग नंतर मग जिकडं जायचं होतं आपल्याला पुढं, तिकडं आम्ही निघालो. जास्त पाऊस आला की थोडंसं उतरत होतो, जास्त भिजलं की परत मग त्रास होतो त्यामुळं. तर ऊन थोडं होतं बरं का, पण इतकी उंच ही झाडे, आणि त्याच्यामुळं की नाही ऊन जरी पडलं तर सूर्यप्रकाश येत नव्हता, आणि त्यामुळेच नाही तर पाऊस भरपूर असा होता. तर नाही थोडंसं मी इथलं शूट केलं होतं. तर आम्ही नुकतंच तिथं पोचलो होतो, तिथे सगळं ओलंच होतं. तर इथं अजून जे औषध देणारे आहेत ते आलेले नव्हते अजून. तर पेशंट येऊन इथं म्हणजे थांबलेले होते, तरी पण अगदी किरकोळच होते, का तर आम्ही सकाळीच खूप लवकर गेलो असल्यामुळं. नंतर इतकी इथं गर्दी झाली होती, इथं थांबायलासुद्धा जागा नव्हती, एवढी गर्दी झाली. त्यानंतर मग तिथलं काम झाल्यानंतर मग जेवायचं म्हणलं तर कुठं थांबायचं, मग हॉटेलमध्येच काहीतरी घेतल्याशिवाय थांबायला पण येत नाही. तर मग तिथं मिसळ घेतली, आणि मग तिथंच मिसळ खाल्ली. आणि मिसळ खाल्ल्यानंतर असं झालं की पोटच गच्च झालं. जेवण नेलेलंसुद्धा थोडंसं त्यातलं ह्यांनीच खाल्लं, आणि परत माघारी आणावं लागलं. तर असा व्लॉग होता. तर जो 2-3 दिवसापूर्वीचा. तर माझी तर अवस्था बघा थंडीनं कशी झालेली होती. तर कसा वाटला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला